तालुका मुदखेड। आता तहसीलदार साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे। उद्याच्या 14 ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। मागच्या 2021-22 पासून सातत्याने आपण प्रयत्न करतोय। शेती क्षेत्रामध्ये सिंगल फेज रात्रीला व दिवसा 3 फेज ची मागणी आहे आपली प्रामुख्याने। विषय असा आहे, वन्य प्राण्यांचा हैदोस वाढलेला आहे। रानडुक्कर असतील, बिबट असेल, हे आमच्या शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास देत आहे। आणि वस्तीवरती आमचे राहणारे शेतकऱ्यांचे किंवा साल मजूरदारांचे लेकरं असतील, त्यांच्या अभ्यासाचा विषय असेल, वस्तीला राहत असतील तर साहजिक आहे आपल्या घरी लाईन नसेल तर आपलं काय अवस्था होते, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेती वस्तीवरती लाईन नसेल तर काय अवस्था होत होते। हे प्रामुख्याने मी ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद, तहसीलदार आणि मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, महावितरण किंवा ऊर्जा मंत्र्यापर्यंत फेस करतोय 2021-22 पासून। आणि हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने मी पत्र तहसील मार्फत तातडीने रवाना केलेलं आहे, म्हणजे दिलेलं आहे। आणि मी उद्याच्या तारखेमध्ये सोमवारी मंत्रालयात पण जाणार आहे, संबंधित मंत्र्यांना भेटून विनंती करणार आहे, पूर्वीच्या पत्रांचा फॉलोअप घेणार आहे। आणि एवढं होऊन सुद्धा अद्यापही महावितरणनं गांभीर्यानं घेतलं नाही। आपले उपकार्यकारी अभियंता देशमुख साहेब आहेत, कर्मचारी अधिकारी म्हणून आपल्याला चांगले लाभलेत तालुक्यामध्ये, पण मुद्दा असा आहे, विषय एवढं जर दमानं मार्गी काढत असतील, 5 वर्ष झाले आज जवळपास, 5 वर्षामध्ये जर विषय मार्गी निघत नसतील तर मग आम्ही चांगलं बी कसं म्हणायचं, हा एक प्रश्न उद्भवतो। आणि नाईलाज असतो, आम्ही उद्या सर्व शेतकरी सामूहिक समजा आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। एकंदरीत आता थोड्या वेळाखाली आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा केली, त्या संदर्भात त्यांनी काय सांगितलं? तहसीलदार साहेबांचं म्हणणं असं आहे की आपण एक 4-8 दिवसामध्ये एक सर्व डिपार्टमेंटची, महावितरण असेल किंवा मुख्य कार्यकारीचे समजा जे जिल्हा परिषदचा विषय असेल तर त्यांची एक बैठक लावू आणि बैठकीच्या माध्यमातून आपण विषयी चर्चेतून सकारात्मक मार्गी काढण्याचा प्रयत्न करू। तर आम्ही त्यांच्या सूचनेचं स्वागत केलेलं आहे। आम्ही त्यांच्या सूचना द्यावं तसं पत्र काढू, आम्ही तसं बैठकीला येणार शेतकरी। पण मुद्दा असा आहे, बैठका करून सुद्धा, कारण एवढ्या वर्षामध्ये एकही बैठकीचं साहेबांनी सुचवलं नाही तहसीलदार साहेबांनी। आज देऊळगावकर साहेबांनी जर आज सुचवलं तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो, पण मुद्दा असा आहे, चर्चेतून विषय मार्गी जर नाही निघाला तर आम्ही आमच्या आमरण उपोषणावर ठाम आहोत, तहसील कार्यालय समोर। धन्यवाद।